आयकर ते बँकांचे व्याजदर, LPG सिलेंडर ते इंधन दर, क्रेडिट स्कोअर आणि बरंच काही. नव्या वर्षात तुम्हा आम्हा सगळ्यांसाठी काही नियम, काही धोरणं बदलणार आहेत. आधार कार्ड, पॅन कार्ड लिंकिंग असो की लाडकी बहीण KYC पूर्ण करण्याची मुदत असो, 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. नव्या वर्षात 1 जानेवारी पासून काय काय बदलणार आहे, ज्याचा परिणाम आपल्या सर्वांवर होणार आहे, सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. लोकमत.com वर आपलं स्वागत आहे. 2025 ला निरोप देऊन आपण 2026 या नव्या वर्षाचं स्वागत करणार आहोत. नव्या वर्षात काही महत्त्वाच्या बदलांना आपल्याला सामोरं जायचंय, ज्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांपासून ते शेतकरी, तरुण आणि नोकरदार वर्गावरही होणार आहे. यात बँकिंग, शेती, सोशल मीडिया, LPG सिलेंडरचे दर, इंधन दर, शेती ते नोकरदार वर्गाचा पगार या सगळ्याचा समावेश असेल. काय आहेत हे बदल सांगते. नव्या वर्षापासून क्रेडिट स्कोअर अपडेट करण्याच्या पद्धतीत बदल होणार आहे. आतापर्यंत 15 दिवसातून एकदा अपडेट होणारा क्रेडिट स्कोअर आता दर आठवड्याला अपडेट केला जाईल. यामुळे कर्ज घेणाऱ्यांना फायदा होणार आहे. त्याचवेळी कर्जदारांची फायनान्स हिस्ट्री म्हणजे कर्ज घेतलेला इतिहास अधिक अचूक दिसणार आहे. नव्या वर्षात UPI आणि डिजिटल व्यवहारांबाबत नियम अधिक कडक केले जाणार आहेत. 1 जानेवारी 2026 पासून पॅन आधार लिंक करणं अनिवार्य असेल. लिंक न केल्यास बँकिंग तसंच अनेक सरकारी सेवांमध्ये अडचणी येऊ शकतात. काही मोठ्या बँकांनी आधीच कर्जावरील व्याजदर कमी केलेत. त्यामुळे 2026 मध्ये गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांना दिलासा मिळू शकतो. यासोबतच फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे FD वरच्या व्याजदरातही बदल होणार आहेत. जानेवारी 2026 मध्ये नवीन आयकर रिटर्न म्हणजे ITR फॉर्म येण्याची शक्यता आहे. हा फॉर्म प्री फिल्ड म्हणजेच आधीच बँक व्यवहार आणि खर्चाची माहिती भरलेला असू शकतो. त्यामुळं रिटर्न भरणं सोपं होईल, पण तपासणी अधिक कडक होऊ शकते. 1 जानेवारी पासून LPG सिलेंडर, व्यावसायिक गॅस सिलेंडर आणि विमान इंधन म्हणजे ATFच्या दरात बदल होणार आहेत. UTS म्हणजे युनिफाईड टॅरिफ सिस्टीम अंतर्गत शुल्कात बदल होणार आहेत. याचा परिणाम घरगुती बजेट आणि विमान तिकिटांच्या किमतीवर होऊ शकतो. 1 जानेवारी पासून पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक अनिवार्य करण्यात आली आहे. जर तुम्ही हे केलं नसेल तर तुम्हाला अडचण येऊ शकते. तुमच्या बँकिंग आणि सरकारी सेवा बंद होऊ शकतात. तसंच 31 डिसेंबर नंतर हे करत असाल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. रेशन कार्ड KYC करण्याची मुदतही 31 डिसेंबर पर्यंत देण्यात आली होती. जर हे KYC झालं नसेल तर 1 तारखेपासून तुमचं रेशन बंद होऊ शकतं. सिम कार्ड आणि मेसेजिंग ऍप्ससाठीही KYCचे नियम कडक होणार आहेत. व्हॉट्सॲप, टेलिग्राम, सिग्नल यासारख्या ऍप्सवर फसवणूक थांबवण्यासाठी हे नियम लागू केले जात आहेत. सोबतच लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावरही कडक नियम लावले जाणार आहेत. 16 वर्षांखालील मुलांना हे नियम लागू असतील, ज्यामुळे ते चुकीच्या गोष्टी पाहू शकणार नाहीत. नव्या वर्षात अनेक कर सवलती मिळणार आहेत. सरकारनं वस्तू आणि सेवांवरच्या GST करात कपात केली आहे, ज्याचा परिणाम अनेक वस्तूंच्या किमतीवर होणार आहे. त्या स्वस्त होऊ शकतात. नव्या वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे 8वा वेतन आयोग. यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनासह महागाई भत्त्यातही वाढ होणार आहे. नव्या वर्षात PM किसान योजनेसाठी युनिक ID बंधनकारक केला जाणार आहे. पीक विमा योजनेत वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार आहे. सगळ्यात शेवटी लाडकी बहीण योजना. या योजनेचा लाभ नव्या वर्षातही कायम ठेवायचा असेल तर तुम्हाला KYC बंधनकारक आहे, ज्यासाठी अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 ही ठेवण्यात आली आहे. याआधी काही वेळा KYC ची मुदत वाढवून देण्यात आली आहे. सध्या तरी मंत्री अदिती तटकरे यांनी 31 डिसेंबर ही शेवटची मुदत असल्याचं त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून जाहीर केलंय. पण आता निवडणुकीच्या तोंडावर ही मुदत वाढवून देणार का हे पाहावं लागेल. हे सगळे बदल नव्या वर्षात होणार आहेत. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.